केनोपनिषदाला काल आपण प्रारंभ केलेला आहे. केन म्हणजे कोण. आपल्या शरीराच्या देहाच्या अनुषंगानं जी जी इंद्रिय कार्य करत आहेत ती कोणाच्या प्रेरणेनं कार्य करतात असा शिष्याचा प्रश्न आहे. आणि त्याला अनुलक्षून मुख्य 4 इंद्रियांचा विचार त्यांनी या ठिकाणी घेतला. डोळे, कान, वाणी, मन आणि 5वं प्राण. कुठल्याही वस्तूचा आपल्यावरती होणारा जो परिणाम आहे हा परिणाम ऐकण्यानं, बघण्यानं किंवा बोलण्यानं होत असतो. म्हणून ही 3 इंद्रिय महत्त्वाची आहेत. या तिघांमधून येणारी जी प्रतिक्रिया आहे ती मनाशी निगडीत होते, म्हणून मन तिथे येतं. आणि शेवटी कार्य जे आहे ते चैतन्याशिवाय नाही, म्हणून प्राणाचा विचार येतो. म्हणून उपनिषदांमध्ये बऱ्याच वेळेला ह्या 3-4 गोष्टींचा किंवा 3-4 इंद्रियांचाच विचार हा प्राधान्यानं आपल्याला दिसून येईल. म्हणून वाणी कोणामुळे बघते, डोळे कोणामुळे बघतात, वाणी कोणामुळे बोलते, हा सगळा विचार शिष्यानं पहिल्या मंत्रामध्ये आपल्या समोर विचारलेला आहे. आणि मग गुरूंनी त्याला ते उत्तर दिलेलं आहे की जे कोणी या सगळ्याला जाणण्याचा प्रयत्न करतात ते ज्ञानी म्हणून होतात आणि अमृतत्वाला जाऊन पोचतात. म्हणजे या सगळ्यांच्या पाठीमागे असणारी जी प्रेरणा आहे ही प्रेरणा म्हणजेच आत्मतत्वाची, परब्रह्मतत्वाची असलेली प्रेरणा आहे. आणि पुढे गुरूंनी 3ऱ्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, न तत्र चक्षुर्गच्छति न वाग् गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतद् अनुशिष्यात् अन्यदेव तद् विदिदादथा अविदिदादथि इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद व्याचचक्षिरे. विद्यानंदांनी इथे 2 भाग केलेले आहेत, 3रा आणि 4था मंत्र असं त्यांनी एक. आपण बाकीच्या उपनिषदांच्या अभ्यासामध्ये हा एकच मंत्र बऱ्याच अभ्यासकांनी ठेवलेला आहे. डोळे जिथे जात नाहीत, वाणी मन आपण जे जाणू शकत नाही, दुसऱ्याला ते कसं शिकवावं हेही आम्ही पूर्णपणानं जाणत नाही, जे माहीत आहे त्यापेक्षा ते निराळं आहे आणि जे माहीत नाही त्याच्याहूनही ते अगदी निराळं आहे. ज्यांनी ते आम्हाला शिकवलं त्या पूर्वीच्या लोकांनी, आमच्या गुरूंनी ते ऐकलेलं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न मी जर डोळ्यांनी, वाणीनी, कानांनी करणार असेल तर मला ते जाणता येणार नाही. हे आत्मतत्व, हे परमतत्व यांच्या पलीकडे आहे. मनाने जाणायचं असेल तर मनही त्याला जाणू शकत नाही. आणि हे कसं आहे तर पूर्व परंपरेनं चालत आलेलं आहे. आधीच्या ऋषीमुनींनी गुरुशिष्य परंपरेमध्ये जे श्रवण केलं, समजून घेतलं तेच आत्तापर्यंत आलेलं आहे. म्हणजे डोळे बघता आहेत, पण ते कोणामुळे बघता आहेत तर चैतन्य आहे म्हणून ते बघतात. पण ज्या चैतन्यामुळे डोळे बघतात ते डोळे त्या चैतन्याला बघू शकत नाहीत. म्हणून गीतेमध्येही भगवान अर्जुनाला म्हणावं लागलं 11व्या अध्यायामध्ये की तुझं हे दिव्य रूप, हे विश्वरूप मला आत्ता दिसत नाही, मला समजत नाही. म्हणून भगवंतानं त्याला वेगळी दिव्य दृष्टी दिली, चक्षु दिले, तेव्हा तो ते विराट स्वरूप बघू शकला. म्हणून परमात्म तत्वाचा येणारा जो अनुभव आहे हा अनुभव सामान्य डोळ्यांनी आम्हाला दिसू शकणार नाही. दुर्बिणीतून आम्ही खूप लांबवरचं बघतो,
अगदी सूक्ष्मातले सूक्ष्म तारेसुद्धा आम्ही बघतो, पण म्हणून ती दुर्मीण स्वतःला बघायला करू शकत नाही, ती बघू शकत नाही. म्हणून बघणारा जो कोणी आहे तो नेहमीच ज्या वस्तूला बघितलं जातं त्याच्या मागे तो असतो, तेव्हाच तो त्या ठिकाणी बघू शकतो. म्हणून आत्मा पाहणारा आहे, त्याला वेदांतानं शब्द वापरला द्रष्टा. जो कोणी बघतो तो द्रष्टा असतो आणि आत्मा हा द्रष्टा आहे. मग आत्मा जर बघणार आहे तर त्या आत्म्याला बघण्यासाठी मी काय करायला हवं आहे? जोपर्यंत माझ्यामध्ये मी इंद्रिय दमनाचा विचार करत नाही, मी स्वतःला अंतर्मुख करत नाही, मनाचं संयमन मी करत नाही, तोपर्यंत मला माझ्यामधल्या सुप्त शक्तींची जाणीव होणार नाही. आणि ही सुप्त शक्तींची जाणीव होणं, ज्यालाच आपण अंतर्दृष्टी किंवा इंटुएशन हा विचार आपण म्हणतो. एखादी अवघड गोष्टसुद्धा जर आपल्याला काहीसा विचार करत राहिलो, एकाग्र होत गेलो, तर आपल्याला तो कुठेतरी जाणवतो आणि मग आपण म्हणतो, अरे माझ्या अंतर्मनाने मला कौल दिला. ही जी इंटुएशनची भूमिका ही आत्मतत्वाशी निगडीत आहे. म्हणून आत्मा जो आहे हा आत्मा आमच्या इंद्रियांना कार्यरत करतो, परंतु ती इंद्रिय त्याला त्या ठिकाणी बघू शकत नाहीत. म्हणून आत्म्याचे धर्म काय आहे? तर आत्मा ही कोणतीही एखादी वस्तू असावी अशा रीतीची वस्तू नाही. ती वस्तू नाही म्हणून तिला कोणतेही गुणधर्म नाहीत, तिला कोणतीही क्रिया नाही आणि तिच्यामध्ये दृश्याचाही भाव नाही. जी गोष्ट अत्यंत सूक्ष्म असते ती तेवढी व्यापक होते आणि ती दिसायला अवघड होते. म्हणून आत्मा जो आहे हा दृश्याच्या अनुषंगानं ज्ञानप्राप्तीचे जे जे मार्ग आपल्यासमोर आहेत त्या मार्गानं मी जाणण्याचा प्रयत्न केला तर मला ते उपलब्ध होणार नाही. त्या दृश्य ज्ञानाच्याही पलीकडे जात मी त्याला जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करेन तेव्हाच मला ते आत्म्याचं स्वरूप आत्मा जाणता येईल. कारण कोणताही पदार्थ हा मुळातच अनित्य धर्माशी निगडीत आहे आणि जो अनित्य धर्माशी निगडीत आहे तो सामान्य इंद्रियांच्या द्वारा एक वेळ आकलन होईल, पण आत्मा नित्य आणि गुणरहित असल्या कारणानं तो सामान्य नियमांमधून आम्हाला आकलन होणार नाही. म्हणून त्यांनी इथे शब्द वापरलेला आहे दुसऱ्या चरणामध्ये, न विजानीमो. न विजानीमाहा म्हणजे आम्हाला पूर्णपणानं माहिती नाही. आजपर्यंतच्या पूर्वसुरींनी जे सांगितलेलं आहे ते आम्ही ऐकत आलो, त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करत आलो, परंतु तरीही आम्हाला त्याचं पूर्ण ज्ञान झालं असं होत नाही. म्हणून मनबुद्धी आम्हाला केवळ ज्ञान देत नाहीत. आपले डोळे जे आहे हे डोळे बघतात आणि डोळ्यांनी बघितल्यानंतर मग जो पूर्वानुभव आपल्या स्मृतिपटलावरती असतो त्याच्या आधारानं आम्ही त्या ठिकाणी विचार करतो किंवा वर्णन करतो. म्हणून मनबुद्धी पहिल्यांदा बघण्याची क्रिया होते, ऐकण्याची क्रिया होते आणि मग मनबुद्धी काम करते. आणि म्हणून निरीक्षण, वर्गीकरण आणि संग्रहीकरण हे घटक आपल्यामध्ये सतत कार्यरत आहेत आणि या तिघांचा विचार मनबुद्धीच्या पातळीवरती होतो. म्हणून मनबुद्धी जी व्यक्त होते, भावनेच्या अनुषंगानं असेल, विचारांच्या अनुषंगानं असेल, तिथे ती केवळ दृश्याला व्यक्त करते. मी एखादं दृश्य बघितल्यानंतर त्या दृश्याचं मी जे वर्णन करतो ते मला दिसल्यानंतर त्याचा असलेला पूर्वानुभव जो काही माझ्यासमोर आहे
त्याच्या आधारानं मी ते व्यक्त करतो. पण आत्म्याला जाणण्यासाठी, परमतत्वाला जाणण्यासाठी ही मन आणि बुद्धीसुद्धा उपयोगाची ठरत नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात की आम्ही मंदिराच्या बाहेर जसे आमचे चपला बूट काढून ठेवतो, तसं आम्ही आत्मतत्वाला जाणत असताना आमची मनबुद्धी पूर्णपणानं बाजूला ठेवावी. म्हणजेच बुद्धीची विचार करणारी, चिकित्सा करणारी भूमिका तिथे थांबते. श्रद्धेचा भाग तिथे पुढे येतो आणि मनाची भूमिका निर्विचार वैशारद्याम अध्यात्म प्रसादा. मनामध्ये विचारांची आवर्तनं आहे, ती विचारांची आवर्तनं आम्ही थांबवली की मन विचारशून्य व्हायला लागतं. तेव्हाच मनाला कळतं की हे माझ्यामध्ये आनंदाचा स्रोत कुठून येतो आहे. म्हणून अंतर्दृष्टी, अंतर्मुखता हीच आत्म्याला जाणण्यासाठी जास्त उपयोगाला येते. म्हणून बाह्यांगानं कोणतंही ज्ञानेंद्रिय त्या परमतत्वाला सहजपणानं जाणू शकत नाही. म्हणून गुरु असं म्हणत आहे की तुम्हाला सुद्धा हे कसं समजावून सांगावं हे आम्हाला पूर्णपणानं माहिती नाही. यथा एतत् अनुशिष्यात न विजानीमो. दुसऱ्याला कसं शिकवावं, कसं समजावून सांगावं हे आम्हाला अजून पूर्णपणानं माहिती नाही. व्यवहारातही आपण एखादी गोष्ट बघतो, जर मला त्याचं पूर्ण आकलन झालेलं नसेल, पूर्ण ज्ञान मला त्यातलं नसेल, तर मी ते नीटपणानं सांगू शकत नाही, ते स्पष्ट करू शकत नाही. म्हणून परमात्मा तत्व हे जे माहीत आहे त्याच्याही पेक्षा निराळं आहे. नुसतं आम्ही कल्पना करतो किंवा शब्दांच्या अनुषंगानं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. अरे त्याच्यामुळे आनंद मिळतो, त्याच्यामुळे शांती मिळते, त्याच्यामुळे प्रसन्नता येते. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स, हे वर्णन आम्ही करतो, पण कदाचित ते त्याच्याही पेक्षा अधिक निराळं असू शकतं. जे माहीत नाही त्याच्याही पलीकडे ते असतं. मला जेवढं ज्ञान आहे तेवढंच ज्ञान कधीही नसतं कोणत्याही वस्तूच्या बाबतीमध्ये. त्याच्याही पेक्षा अधिक ज्ञान तिथे असू शकतं. म्हणून माहीत नाही त्याच्याही पलीकडे त्या ज्ञानाचा, आत्म्याचा विचार आहे. आणि हा विचार, ही भूमिका, मनाचं हे संस्करण परंपरेनं येतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला ते सांगितले गेले. येना तत् व्याचक्षिरे. ज्यांनी आम्हाला ते सांगितले, म्हणजेच गुरूंनी आम्हाला शिकवलं, तेच आम्ही तुम्हाला देतो आहोत. मी माझा देह ज्या वेळेला बघतो त्यावेळेला देह वेगळा आणि मी वेगळा असतो. याचाच अर्थ असा की माहीत असणं आणि अनुभव घेणं हे दोन वेगळे टप्पे आहेत. माहीत असण्यामध्ये इंद्रियांनी ते आकलन करण्याचा प्रयत्न होतो, आकलन केलं जातं किंवा ते समजून घेतलं जातं. पण अनुभव जो आहे, हा अनुभव इंद्रियातीत अवस्थेमध्ये आहे. आनंद एखाद्या गोष्टीचा मला होतो म्हटल्यानंतर, एखाद्या गोष्टीचं दुःख होतं म्हटल्यानंतर, शोक होतो म्हटल्यानंतर तुम्ही तो फक्त व्यक्त करता. एखाद्या वस्तूसारखं प्रेम दाखवा किंवा दुःख दाखवा असं आम्ही ते दाखवू शकत नाही. म्हणून अनुभव जो आहे, हा अनुभव इंद्रियांच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला पूर्णपणानं जाणता येत नाही. म्हणून यांचा इथे तिसरा चरण जो आहे, अन्यदेव तद्विदिदादथा अविदिदादथी. माहीत असलेला आणि माहीत नसलेल्या
या दोनही अवस्थांच्या पेक्षा आत्मतत्व हे पूर्णपणानं निराळं आहे. ते या दोहोंमध्येही बसणारं नाही. त्यालाच पुढे त्यांचा शब्द येतो आहे ज्ञात आणि अज्ञात. काही गोष्टी मला ज्ञात असतात आणि काही गोष्टी मला अज्ञात असतात. स्थूल आणि सूक्ष्म स्थूल आणि हे सूक्ष्म. ज्ञात मध्ये येतं. हां. आणि कारण ज्याला आपण म्हणतो म्हणजे स्थूल सूक्ष्माच्या पलीकडे कारण ते अज्ञात मध्ये. अज्ञात. आणि ह्या दोन्हीच्या पलीकडे आत्मतत्व आहे. म्हणून विदितम म्हणजे ज्ञात. जे इंद्रिय मनबुद्धीच्या द्वारा जाणलं जातं त्या भौतिक जगताचा विचार हा विदितम या शब्दामध्ये येतो. बियॉन्ड द कॉझल स्टेट असं. आणि अविदिदादधी म्हणजे अज्ञानाच्या पलीकडे. मला माहीत नाही या एक प्रकारानं करणात्मक वृत्तीचा भाव गुरूंनी व्यक्त केलेला. मला माहीत नाही, परंतु आजपर्यंत जे मी ऐकत आलो, मला जे सांगितलं गेलं त्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ही भूमिका म्हणजे एक प्रकारानं जे मला अज्ञात आहे तेही जाणून घेण्याची माझ्यामधली असलेली जिज्ञासा. सूर्य स्वतः प्रकाशित आहे म्हणून तो इतरांना प्रकाशित करतो. अग्नी स्वतः तप्तमान आहे म्हणून तो इतरांना तप्तमान करू शकतो. म्हणून निरपेक्ष नित्य आनंद स्वरूप असलेला जो आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे, ते ज्ञात आणि अज्ञात ह्या दोनही अवस्थांच्या पलीकडे. तेव्हाच ते सगळ्यांना पूर्णपणानं साकल्यानं त्याची अनुभूती देतं. म्हणून इथे शब्द आहे इति शुश्रुम पूर्वेशाम. पूर्वेशाम म्हणजे आमच्या गुरूकडून ऐकलेलं, पूर्वसुरींनी सांगितलेलं. म्हणून ज्ञानाची परंपरा, ज्ञान समजून घेण्याची, ज्ञान ग्रहण करण्याची परंपरा ही गुरुशिष्य परंपरेची आहे. म्हणून ज्ञातमध्ये अनुभवाला येणारा भाग आहे आणि अज्ञातामध्ये स्वप्न आम्ही ठरवत नाही की आज मी असं स्वप्न निर्माण करेन. कोणतीही कल्पना नसताना जे स्वप्न माझ्यामध्ये निर्माण होतं तो एक प्रकारानं अज्ञाताचा अनुभव आहे. तुमच्यासमोर कुठलीही निश्चित भूमिका नसते, काहीही नसतं. किंबहुना काही वेळेला प्रश्नही पडतो की अरे हा असा कुठलाच प्रसंग माझ्या जीवनात आत्तापर्यंत घडलेला नाही, अशा अनुषंगानं मी काही बघितलेलं नाही, मी विचार केलेला नाही, तरी स्वप्नामध्ये मला हे का दिसलं. म्हणजे इथे अज्ञातामध्ये व्यक्त होणारा जो अनुभव आहे त्याच्याही पलीकडे जाणारी भूमिका ही आत्मतत्वाच्या अनुषंगानं आहे. म्हणून कोणतंही परमात्मतत्व एक प्रकारानं प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाने आम्हाला प्राप्त होणारं नाही किंवा ते जाणता येणारं नाही. आपण चिमटा हातामध्ये घेतो आणि त्यानं समोरचा निखारा उचलतो. चिमटा निखाऱ्याला उचलतो पण तो चिमटा उलट होत आमच्या हाताला पकडू शकत नाही. तसं बुद्धी आत्म्यामुळे कार्य करते, पण म्हणून ती बुद्धी, ते मन आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा ते त्याला बघू शकत नाही. मग त्याला ती जी ताकद येते, ती जी शक्ती येते, ती कुठून आली? प्रज्ञेमधून आली. म्हणून प्रज्ञेचा विकास ज्या वेळेला साधनेमधून होतो, मनाच्या एकाग्रतेमधून येतो, त्याच वेळेला तुम्हाला त्या परमतत्वाच्या अनुभूतीचा काही भाग, काही अंश अनुभवता येतो. म्हणून ती प्रतिभा जागृत होणं, त्याचं चिंतन घडणं हा ऋषींचा या ठिकाणी दृष्टिकोन आहे. आणि त्याच दृष्टिकोनाला अनुलक्षून
असंही आपल्याकडे म्हटलेलं आहे की एकच ग्रंथ आपण घ्यावा आणि तो सातत्यानं पुन्हा पुन्हा वाचत राहावा. तेव्हा तुम्हाला त्या ग्रंथांमधून खरं आत्मज्ञानाकडे नेणारी एक भूमिका, एक दृष्टिकोन हा आपोआप तयार होतो. कारण त्या चिंतनामध्ये मनाची एकाग्रता येते, मनाची तन्मयता येते आणि ते मन हळूहळू तुम्हाला ग्राप्स व्हायला लागतं. ते आपोआप त्या आत्मतत्वापर्यंत जातं. म्हणून मन आमचं भगवंतानं जर भरून जायचं असेल तर त्या ओंकाराचं स्मरण, त्या नामाचं स्मरण हे अखंडपणानं आपल्यामध्ये कुठेतरी सतत जागं राहायला हवं. त्याला संतांचा शब्द आहे अनुसंधान. आम्ही ज्या वेळेला त्या अनुसंधानामध्ये, त्या सततच्या चिंतनामध्ये राहतो तेव्हाच ते आमच्यामध्ये स्थिर होतं. आणि म्हणून चौथा मंत्र त्यांचा येतो, यद वाचा अनभ्युदितं येन वाक् अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिम उपासते. यद वाचा अनभ्युदितं, जे वाचेने व्यक्त केले जात नाही, येन वाक् अभ्युद्यते, ज्या योगे वाचा प्रकाशित केली जाते, तत् एव ब्रह्म, तेच केवळ ब्रह्म आहे. त्वं विद्धि, असे तू जाण. यत इदं त्वं उपासते, ज्याची तू उपासना करतोस, न इदं, ते हे नाही. वाचेनं जे प्रगट केलं जात नाही परंतु वाचेला व्यक्त करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये येते ते ब्रह्म आहे, असं तू जाण. आणि लोक ज्याची उपासना करतात ते हे नाही. वाणी ह्याचा अर्थ माझी बोलण्याची असलेली क्रिया. आणि ही क्रिया केव्हा घडते तर त्या शब्दाचा पूर्ण विचार मी केलेला असतो किंवा सहजपणानं तो सवयीनं झालेला असतो. त्याच वेळेला त्या वाणीचा, शब्दांचा भाव त्या ठिकाणी येतो. म्हणून शंकराचार्यांनी वाणीची व्याख्या अशी केलेली आहे, वाणी याचा अर्थ वाग इंद्रिय असा नसून वाग इंद्रियाच्या द्वारा प्रत्येक शब्द करण्यासाठी उच्चारली जाणारी अक्षरे आणि त्यांचा क्रम म्हणजे वाणी. म्हणून आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये एका सवयीनं का होईना त्यांचा एक क्रम, त्यांचा एक भाव तयार होतो, तेव्हाच तो शब्द बाहेर येतो. म्हणून काल जे आपण बघितलं की परावाणी, पश्यंती वाणी, मध्यमा वाणी आणि वैखरी. शब्द जो मला बोलायचा आहे तो इतक्या सहजपणानं नैसर्गिक स्वरूपामध्ये विकसित होत माझ्या वाणीमधून बाहेर पडतो. मला वाटतं मी तासभर बोलतो आहे, पण जरी मी तास 2 तास बोलत असलो तरीही त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे सहजपणानं ही एक प्रक्रिया वाणीची होते. म्हणून वाणीची शक्ती ही शब्दामध्ये नाही किंवा शब्द उच्चारणाऱ्या वाणीमध्येही ती नाही. तिथे ओठांचा, जिभेचा कोणताही भाग नाही. जिथे त्याला चैतन्य येतं, चैतन्याचा स्पर्श होतो, तेव्हाच तुमचा शब्द बाहेर पडतो, तुमचं बोलणं बाहेर पडतं. तोंडावरती जर पॅरालिसिसचा परिणाम झालेला असेल तर आपला शब्द नीटपणानं व्यक्त होणार नाही. किंवा एखाद्या वेळेला एखाद्या भयग्रस्त प्रसंगानं आपली दातखीळ बसते, आपल्याला बोलता येत नाही. म्हणजे बोलण्याचं इंद्रिय पूर्ण तिथे असतानाही त्याला व्यक्त करणारी जी शक्ती आहे ती शक्तीच तिथली काहीशी क्षीण होते
किंवा ती बांधली जाते आणि म्हणून आम्हाला तिथे व्यक्त होता येत नाही. म्हणून ही वाणी जी आहे ही वाणी कशी आहे, तर जे वाचेनं व्यक्त केलं जात नाही याच्यापेक्षा ज्या योगानं वाचा प्रकाशित होते ते आमच्यामध्ये ब्रह्म आहे. म्हणून चैतन्य असेल वाणी व्यवस्थित काम करते, चैतन्य नसेल वाणी कार्य करू शकत नाही. तत एव, तेच केवळ ब्रह्म आहे. आत्म्याला कोणत्याही स्वरूपाचा, ब्रह्माला कोणत्याही स्वरूपाचा नावरूपाचा विचार नाही, त्याला आकाराचा भाग नाही. म्हणून त्याचं केव्हाही आम्ही कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरीही ते अशक्य स्वरूपामध्ये आहे. आणि त्या अशक्य स्वरूपालाच अनुलक्षून आम्हाला या ठिकाणी हे बघायचं आहे की विद्युत शक्तीचा विचार आपल्यासमोर नेहमी येतो आणि त्या विद्युत शक्तीचा विचार करताना असं लक्षामध्ये येईल की ती शक्ती दाखवा असं आम्ही म्हटलं तर आम्हाला दाखवता येणार नाही. पण तिचं कार्य म्हटलं तर आम्ही विद्युत शक्तीची सगळी उपकरणं तिथे बघतो. मग बर्फ करणारा थंड यंत्राचा भाग असेल, गरम करणारं एखादं इलेक्ट्रिकवरचं इन्स्ट्रुमेंट असेल, दिवे असतील, पंखे असतील. म्हणजे पहिल्यांदा आम्ही उपकरण दाखवतो आणि हे उपकरण कोणामुळे कार्य करतं, त्या विद्युत शक्तीमुळे कार्य करतं, म्हणून आम्ही त्याचा विचार करतो. किंवा बॅटरी, तिच्यामध्ये आम्ही सेल घालतो तेव्हा ती बॅटरी प्रकाशमान होते. ती बॅटरी असं म्हणत नाही की ज्या सेलमुळे मी प्रकाशित झाले त्या सेलला मी बघते, तिला ते बघणं शक्य नाही. म्हणून निरपेक्ष निरुपाधिक परमात्म तत्व जे आहे त्या निरपेक्ष निरुपाधिक परमात्म तत्वाला अनुलक्षण आम्ही ब्रह्म जे आहे, आत्मा जो आहे, हा आत्मा एक प्रकारानं या सगळ्यांच्या पलीकडचा, तो आमच्या इंद्रियांना कार्यरत करतो आहे. म्हणून एक प्रकारानं या मंत्रांमध्ये उपाधिरहित आत्म्याचं चिंतन आपल्याला प्राधान्यानं पहिल्या भागामध्ये अनुभवायला येतं आहे. आत्मा आम्हाला बघतो आहोत किंवा तो समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण त्याला कुठला तरी उपाधीचा भाग आम्ही समोर ठेवतो. मन असेल, प्राण असेल, डोळे असतील, कान असतील, वाणी असेल. आणि मग हे गुरूंचं दृढकथन आहे, तेच केवळ ब्रह्म आहे. म्हणजे एक प्रकारानं आम्ही ब्रह्म म्हणून ज्याचा विचार करतो ते कसं आहे, तर ज्या आमच्या सगळ्या इंद्रियांना, देहाला प्रकाशित करणारं चैतन्य तत्व आहे, तेच चैतन्य तत्व या ठिकाणी कार्यरत आहे. आणि म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, न इदम यत इदम त्वम उपासते. तुम्ही ज्याची उपासना करता आहात ते हे नव्हे. म्हटलं तर इथे थोडासा संभ्रम येतो. मग आम्ही रामाची उपासना करतो, कृष्णाची उपासना करतो, महादेवाची करतो, देवीची करतो, अन्य कुठल्या असतील. मग ह्या उपासना म्हणजे ब्रह्म नाही का? आम्ही जर त्यांना देवत्वाच्या भावनेनं बघतो आहोत आणि तिथे श्रद्धेनं आम्ही आमची उपासना करतो आहोत, तर इथे भक्तिमार्गाचा अभेर नाही किंवा सगुणोपासनेला विरोध आहे असंही नाही. आत्ताची माझी अवस्था म्हणजे मी निर्गुण, मला जाणता येत नाही, व्यापक परमात्म तत्व मला समजतच नाही आहे, म्हणून मी या रूपांचा, या सगुणाचा आधार घेतो. समर्थ रामदासही दासबोधामध्ये म्हणालेले आहेत, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे. आम्हाला शेवटी व्यापक ब्रह्माशी एकरूप व्हायचं म्हणजेच आम्हाला त्या निर्गुणाचा विचार आहे. म्हणून सगुण रूप, सगुणाचं नाम
म्हणजे पूर्ण परमात्म तत्व नाही असा विचार इथे या ठिकाणी ते देत आहेत. म्हणून केवळ एका मूर्तीमध्ये तुम्ही गुंतू नका. त्या मूर्तीच्या अनुषंगानं सांप्रदायिकता जी आपल्यामध्ये काही वेळेला पराकोटीची जाते, त्या सांप्रदायिक वादाचाही विचार आमच्यासमोर यायला नको. यासाठी केवळ राम, केवळ कृष्ण ही भूमिका न राहताना त्या रामामधलं रामतत्व, कृष्णामधलं कृष्णतत्व मला जाणता आलं पाहिजे. आणि हे जाणणं ज्या वेळेला रामकृष्ण या नामरूपाच्या पलीकडे मी जाईन त्यावेळेला मला ते आत्मसात होईल. राम जीवनामध्ये कसा वागला हे जाणून घेत मी जर त्या सद्गुणांचा विचार करत गेलो तर मी राम पूजेपेक्षा रामतत्वाला अधिक आत्मसात केलं. त्यामुळं ज्या रामानं सगळ्यांना आनंद दिला तसा आनंद मलाही इतरांना देता येईल. आणि म्हणून ऋषी तुम्हाला इथे मूर्तीमध्ये गुंतवून ठेवत नाहीत. तुम्हाला ते हृदयस्थ आत्म्याकडे वळवत आहेत. त्या आत्म्याकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपणच ईश्वर आहोत आणि तोच एक सत्य मात्र आहे. आपल्या रूपातही आपण आपल्या ईश्वराला अनुभवू शकतो हा विचार या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञान जरी मार्ग माझा असला तरीसुद्धा तिथे भक्ती म्हणजेच प्रेम आवश्यक आहे. अन्यथा ज्ञानाचा अहंकार माझ्यामध्ये येतो. कर्म करतानाही मी जर केवळ कर्मालाच प्राधान्य दिलं तर तिथे कर्मठता येते. म्हणून त्या कर्मालाही भक्तीचं, प्रेमाचं स्वरूप असायला हवं. आणि भक्ती करतानाही मी कोणाची भक्ती करतो आहे, मला याच्यामधून काय आत्मसात करायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे हा विचार किंवा हे ज्ञान नसेल तर ती भक्ती अंधश्रद्धा ठरते, अंधभक्ती होते. म्हणून कुठलाही ज्ञानमार्ग असू दे, कर्ममार्ग असू दे, भक्तिमार्ग असू दे, आम्हाला एकमेकांची समन्वय ज्याला म्हणतात तो समन्वयाचा भाव त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामधूनच ती भूमिका त्या ठिकाणी येते. म्हणून पुढे त्यांनी 5व्या मंत्रामध्ये वाणीच्या पाठोपाठ मनाचा विचार केला. यन मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिम उपासते. यद मनसा न मनुते, ज्याची मनाने कल्पनाही करता येणार नाही. येन मनः मतं इति आहू, ज्याच्यामुळे त्याला म्हणजेच मनाला कळते असे म्हणतात. तत एव ब्रह्म त्वं विद्धि, तेच केवळ ब्रह्म आहे असे तू जाण. यद इदम उपासते इदम न, ज्याची लोक उपासना करतात ते हे ब्रह्म नाही. म्हणजे मन केवळ कल्पनेच्या अनुषंगानं कार्य करत आहे का, तर ते जर मनानं कल्पनाही करता येत नाही पण भावना करू शकतो असं आम्ही जे म्हणतो तेच केवळ ब्रह्म आहे. मनाला कार्यरत करणारी शक्ती ही ब्रह्माच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे. म्हणून मनानंही ब्रह्माचा विचार करत असताना बाकीच्या उपासनेचा जो विचार आपण करतो तो करू नका असं ऋषींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. यन मनसा, मनाने कल्पनाही करता येणार नाही अशा रीतीचं ब्रह्माचं स्वरूप आहे. हे मन कशाचं बनलेलं आहे? मनामध्ये शक्ती कोणती आहे, तर मनामधले तुमचं शुद्ध चारित्र्य ही निर्माण करण्याची शक्ती त्या मनाच्या मध्ये आहे. किंवा तुम्हाला अत्यंत खड्ड्यामध्ये घालणारा धर्मसुद्धा मनाशीच निगडीत आहे. म्हणून मनाच्या व्याख्या अनेक आहेत.
मनाची एक व्याख्या जी आहे ती म्हणजे आमच्या इच्छा, आकांक्षा, संकल्प, वासना यांचं गाठोडं. मनामध्ये माझ्या अनेक इच्छा तयार होतात. त्यातल्या काही पूर्ण होतील, काही पूर्ण होणार नाहीत. किंवा एखादी इच्छा पूर्ण होताना नव्यानं पुन्हा दुसरी इच्छा तिथे निर्माण होते. म्हणून एका पाठोपाठ एक माझ्या मनामध्ये वासना निर्माण होत राहणं हा मनाचा एक भाग आहे. मनाचा दुसरा एक भाव आम्ही घेतो तो म्हणजे स्वभाव. हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा फार कडवट बोलतो, हा फार कठोर बोलतो, हा प्रेमानं बोलतो. हे ज्या वेळेला आम्ही म्हणतो तिथे आमची भूमिका अशी असते की ह्याचा स्वभावच तो त्या पद्धतीचा. म्हणजे आमचा स्वभाव मन तयार करतो. म्हणून स्वभावातला अयोग्य भाग, स्वभावातले दोष मी दूर करणं म्हणजेच मी माझ्या मनाला शुद्ध करणं आहे. मनाची शुद्धता ही आपोआप स्वभावातल्या दोषांना बाजूला करताना माझ्यामध्ये येत राहते. आणि मनाचा तिसरा विचार जो येतो तो गंगेचा प्रवाह. गंगेचा प्रवाह अखंडपणानं वाहणार आहे. एकदा ती उगमाला कदाचित लहान असेल, पण पुढे ती जसा दोनही काठांच्या अनुषंगानं वाहत राहते आणि त्या वाहण्यामध्ये एक प्रकारचा अखंडपणा तिचा असतो, तशा रीतीनं आमच्या मनामध्ये विचारांचा एक अखंड प्रवाह आहे. असं कधीही होणार नाही आहे की माझा एक विचार थांबला आणि मी काही काळ स्वस्थ आहे. मी बसताना स्वस्थ बसलेलो असेल, माझ्यासमोर कोणतंही काम नसेल, पण तरीही मनामधला विचारांचा प्रवाह हा अखंडपणानं चालतो. आणि मनाची वेदांतामधली आलेली व्याख्या संकल्प विकल्पात्मकम मनाः. मनामध्ये संकल्पही निर्माण होतात आणि निर्माण झालेल्या संकल्पांमध्ये पुन्हा विकल्पही येतात. अरे मी हे करतो आहे, हे बरोबर आहे का? इथे मी चुकणार नाही ना? किंवा मी जर चुकतो आहे असं मला जाणवत असेल तर त्याची इतरांमध्ये प्रतिक्रिया काय होईल? आमच्यासमोर हा विचार येतो. म्हणून मन जे आहे हे मन संकल्पही निर्माण करतं आणि त्याच्या पाठोपाठ विकल्पांचाही भाग होतो. असं हे मन कोणाच्या आधारानं कार्य करतं? बुद्धीच्या आधारानं. म्हणून मनाला प्रकाशित करणारी बुद्धी आहे. मी एकदा विस्तवाला हात लावला आणि माझा हात भाजल्यानंतर माझ्या मनामध्ये बुद्धीच्या पातळीवरती हा विचार स्पष्ट झाला, स्थिर झाला की अरे जिथे उष्णता आहे तिथे मी हात लावायचा नाही. म्हणजे बुद्धी माझ्या मनाला सांगते तू इथे हात लावू नकोस. म्हणून विचारांच्याही बाबतीमध्ये हा विचार मी करावा किंवा हा विचार करू नये हे बुद्धीच्या अनुषंगानं माझ्यामध्ये येतं. म्हणून आत्मा बुद्धीला कार्यरत करतो आणि बुद्धी मनाला कार्य करते आणि ते मन मग इंद्रियांना कार्यरत करते. म्हणून विचारांची जाणीव आणि बुद्धीची प्रज्ञाशक्ती यांचा समन्वय ज्या वेळेला येतो त्याच वेळेला आमच्या समोर अनुभवाचं क्षेत्र येतं. अनुकूल अनुभव, प्रतिकूल अनुभव. माझ्यासमोर असलेलं दुःख, माझ्यासमोर असलेली काळजी, माझ्यासमोर असलेला सुखाचा आनंदाचा भाव. आणि म्हणून असं म्हणता आपला अनुभवच आहे नेहमीचा, जो स्वतः गाडी चालवतो तो स्वतःहून स्वतःच्या गाडीच्या पुढे येणार नाही. कारण गाडी चालवताना तो स्वतःच गाडी चालवायला बसलेला आहे म्हटल्यानंतर गाडीच्या पुढे तो जसा येणार नाही तसं मन जे आहे हे मन ज्या बुद्धीच्या आधारानं विचार करत आहे, भूमिका घेत आहे, तिथेही त्याला चैतन्याचा आधार आहे.
त्या चैतन्याशिवाय हा विचारांचा प्रवाह चालणार नाही. आणि म्हणून विचार थांबल्यावर निर्विचार अवस्था आणण्याचा अभ्यास आपण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की मनाच्याही पाठीमागे एक शक्ती आहे. आत्ताचे माझे विचार हळूहळू मी थांबवत आलो की आपोआप मनाच्या पाठीमागे असलेला मूळ स्रोत जो आहे तो मूळ स्रोत माझ्या समोर येतो. आणि म्हणून आपली जी नित्योपासना आहे, आपला नित्य स्वाध्याय जो आहे तो मनाचं एक क्षेत्र आपलं मर्यादित करतो. मी या पद्धतीनं राहतो आहे, मी या पद्धतीनं करतो आहे. आणि त्याच्यातून आपले विचार बनतात. त्या विचारांमधून आचाराकडे आपण येतो. म्हणून कोणतीही उपासना ही तुमच्यामध्ये, मग ते ओंकाराची उपासना असू दे, अन्य नामोपासना असू दे, एखाद्या ग्रंथाचं नियमित वाचन असू दे, तुमचं विचार क्षेत्र ते मर्यादित करतं. मी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचायला बसतो त्यावेळेला माझ्या मनाचा पूर्ण एकाग्र भाग ज्ञानेश्वरीच्या विचिंतनाशी असेल, उपनिषदाचा विचार असेल तर उपनिषदाच्या चिंतनाशी मी एकाग्र झालेलो असेल. म्हणजे आपण विचाराचं क्षेत्र मर्यादित करतो. आणि त्या मर्यादित केलेल्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला मला काही एक प्रसन्नतेची अनुभूती येते, प्रसन्नतेचा भाव येतो, तेव्हा मला असं वाटायला लागतं की अरे हे चांगलं आहे. म्हणजे मी माझ्या स्वभावाला बदलायला प्रारंभ करतो. माझं मन तिथे येतं. म्हणून मूर्ती पहिल्यांदा आहे, सगुणाचा भाव पहिल्यांदा आहे, आणि त्याच सगुणावरती, त्या मर्यादित क्षेत्रावरती मी स्वतःला केंद्रीभूत करता करताना मग त्याला मी व्यापक अर्थानं बघतो. मी तिथे निर्गुणाचा भाग होतो आणि निरपेक्ष परमानंदाची अनुभूती ज्याला म्हणतात ती मी त्या ठिकाणी घेतो. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलं 6व्या मंत्रामध्ये, यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषीं पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिम उपासते. जे डोळ्यांनी पाहता येत नाही परंतु ज्याच्यामुळं डोळे बघू शकतात ते ब्रह्म आहे असं तू जाण, आणि ज्याची लोक उपासना करतात ते हे नाही. जी भूमिका मनाशी निगडीत आहे, जी भूमिका वाणीशी निगडीत आहे, तोच विचार इथे डोळ्यांशी निगडीत आहे. डोळे स्वतःहून कार्य करत नाही, तिथे चैतन्याचं ब्रह्माचं अधिष्ठान येतं तेव्हाच डोळ्यांना पाहण्याची क्रिया घडते. अन्यथा दिसायला डोळे असतात पण तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला बघू शकत नाही. तीच भूमिका 7व्या आणि 8व्या मंत्रामध्येही त्यांनी मांडलेली आहे. यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिम उपासते. जे कानांनी ऐकलं जाऊ शकत नाही पण ज्याच्या योगे कर्णेंद्रियाला ऐकू येऊ शकते तेच केवळ ब्रह्म आहे असे तू जाण, आणि जे लोक उपासना करतात तीही उपासना नाही. आणि पुढे प्राणाच्याही बाबतीत त्यांनी तोच भूमिका घेतली. यत प्राणेन न प्राणीति येन प्राणाः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिम उपासते. प्राणाच्याही बाबतीमध्ये श्वासोश्वास जो काही होतो तो श्वासोश्वास ज्याच्या योगानं होतो, जी श्वासोश्वासाची क्रिया चालते तेच केवळ ब्रह्म आहे असे तू जाण, ज्याची लोक उपासना करतात ते हे नव्हे. कान असू देत, प्राण असू देत, डोळे असू देत,
मन असू देत किंवा वाणी असू दे, मी जे कार्य करतो आहे ते ती इंद्रिय स्वतः कार्यक्षम आहेत म्हणून होत नाही. त्यांना कार्यरत करणारी प्रेरणा, त्यांना कार्यरत करणारी शक्ती ही वेगळी आहे म्हणूनच ते त्या ठिकाणी कार्य करतात. आता लोखंडाची सळई जर आपण घेतली तर ते लोखंडाची सळई मुळात उष्ण नाही, पण ज्या वेळेला ती अग्नीच्या संपर्कामध्ये आम्ही 15 मिनटं 20 मिनटं ठेवतो त्यावेळेला तो अग्नीचा धर्म पूर्णपणानं त्या सळईवरती येतो. ती सुद्धा तेवढीच लाल बुंद दिसते आणि तिला जर आम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर अग्नीचा धर्म जाळण्याचा जसा आहे तसाच ती सळईसुद्धा उष्णतेचा धर्म आम्हाला जाळते. म्हणजे चैतन्य हा ज्ञानेंद्रियांचा गुणधर्म नाही, पण चैतन्य ही इंद्रियांची प्रेरक शक्ती म्हणून इंद्रियांना ती कार्यरत करते. लोखंड मुळात उष्णतावर्धक नाही, ते अग्नीच्या संपर्कामध्ये आलं म्हणून त्यानं उष्णतेचा धर्म घेतला. साधी वायर असेल तर आम्हाला तिचा त्रास नाही, पण विद्युत प्रवाहाशी त्या वायरचा संपर्क आलेला असेल, त्या तारेचा संपर्क आलेला असेल तर तिला स्पर्श केल्याबरोबर आम्हालाही धक्का त्या ठिकाणी बसेल. म्हणजे एक प्रकारानं गुरु जे आहेत, गुरु आम्हाला प्रत्यक्ष हे आत्मतत्व असं दाखवू शकत नाहीत. आम्हाला ते त्याचं स्वरूप सांगतात आणि त्या स्वरूपातून, त्याच्या वर्णनामधून, त्याच्या अनुषंगानं असलेल्या कथांच्या द्वारा त्याचं स्वरूप ते आमच्या समोर आणतात आणि अनुभवाकडे तुम्ही वळा अशा रीतीचा भाव ते आम्हाला देतात. म्हणून आमची ज्ञानेंद्रिय आणि मनबुद्धी असलेली उपकरणं ही त्या आत्म्याला जाणण्याचं एक माध्यम आहे. ते पूर्णपणानं आत्मतत्व आम्ही जाणू शकत नाही. म्हणून हा पहिला खंड इथे संपतो 8 मंत्रांमध्ये. त्यामध्ये त्यांनी उपाधियुक्त आत्म्याचा विचार केला. मला जो आत्मा अनुभवायचा आहे, मला जे आत्मतत्व अनुभवायचं आहे त्याचा पहिला प्राथमिक भाग कुठला आला तर जी माझी देहाला अनुलक्षण असलेली उपकरणं आहे त्या उपकरणांना कार्यरत करणारा कोण हे जाणत मी त्या आत्म्याकडे येतो आहे. म्हणून आत्मा हा नेहमीच शब्दांच्या पलीकडचा आहे. तो शब्दांमध्ये, गुणांमध्ये, आकारांमध्ये तो येणार नाही. म्हणून इथे हा पहिला भाग, पहिला खंड या उपनिषदातल्या 8 मंत्रांचा संपतो आहे. आणि मग दुसऱ्या खंडामधले 5 मंत्र जे आहेत हे 5 मंत्र आम्हाला अजून पुढे नेतात. त्या आत्म्याला जाणण्यासाठी म्हणून असलेला जो माझा मनोविकासाचा भाग आहे त्या मनोविकासाच्या भागाकडे ते नेतात. आत्तापर्यंत सापेक्ष असलेल्या परमात्म तत्वाचं ज्ञान ऋषींनी शिष्याला दिलेलं आहे. पण हे सापेक्ष परमात्म तत्वाचं ज्ञान म्हणजे आत्म्याचं परिपूर्ण ज्ञान नाही. मग त्या परिपूर्ण शुद्ध परमात्म तत्वाचं ज्ञान काय आहे की ज्याच्यामध्ये माझं आध्यात्मिक विकसन अधिक होणार आहे. ते केव्हा होतं? मी अंतर्मुख होतो तेव्हा. म्हणून त्या आंतरिक अनुभवाकडे, त्या आत्मिक अनुभवाकडे त्याने दुसऱ्या खंडामध्ये त्याचं स्वरूप मांडलेलं आहे. तिथे ते हळूहळू उपाधींना बाजूला करतात आणि त्या उपाधींच्याही पलीकडे असलेल्या भावाचा विचार ते करतात. म्हणजे मनुष्यत्वापासून ते आम्हाला देवत्वापर्यंत नेतात पुढच्या खंडामध्ये आणि नंतर त्या देवत्वामधून परमतत्वाकडे पुढे नेतात.
मी आत्ता चांगला सामान्य माणूस आहे, सद्गुणांनी मी चांगला होतो आणि त्याच चांगल्याच्या आधारानं मी पुढे उत्तम होतो. हा भाव जो आहे त्या उत्तम भावाकडे त्यांनी पुढे नेलेला आहे. तो दुसरा खंड आपण उद्याला बघूया. सर तेवढे 3 शब्द सांगा ना. निरीक्षण, हां. संग्रहण, निरीक्षण, वर्गीकरण आणि संग्रहीकरण. हे सातत्याने चालू असतं. सातत्यानं सांगा. ब्रह्म, आत्मा आणि चैतन्य एकच आहे सर. एकच एकच. ते नावं अशी बदलत गेली. नावं बदलत गेले. जीवाच्या अनुषंगानं किंवा देहाच्या अनुषंगानं आम्ही विचार करू त्यावेळेला तो आत्मा म्हणून येईल. विश्वाच्या अंगानं ज्या वेळेला आम्ही विचार करू त्यावेळेला तिथे परमात्मा, विश्वात्मा, परब्रह्म या अनुषंगानं त्याचा भाग येईल. ब्रह्म सर्वव्यापी. सर्वव्यापी. पण दोघांचे धर्म एकच आहेत, अनुभव एकच आहे.